फॅमिली प्रेशर, पियर प्रेशर, घरचे म्हणतात मुलं करून घ्या, पोरं बाळा करून घ्या, वय होत चालली तुमची, किंवा आपण बघत राहतो तर ते पियर प्रेशरमध्ये मुलं बाळा नका करू. तुम्ही आजकाल म्हणजे मेंटली फिजिकली रेडी आहात ते नाही आहात ते तर बघाच, पण त्याच्यासोबत तुम्ही फायनान्शियली किती रेडी आहे ते पण बघा. त्याच्यानंतरच तुम्ही बेबी प्लॅन करा. हे तुम्हाला मे बी वियर्ड वाटेल, पण आम्ही तसंच केलं होतं वेन वी वर फायनान्शियली रेडी, कारण की आम्हाला माहिती होतं की खूप मोठी जिम्मेदारी पण आहे आणि त्याच्यासोबतच खूप मोठं फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. तर आम्ही जेव्हा फायनान्शियली रेडी झालो, आणि तुम्हाला खोटं पटेल, आम्ही ऑलमोस्ट 2 वर्ष प्लॅन केला. मी गाडी, माझा सोल पर्पज गाडी घ्यायचा हाच होता की मला माझ्या बायकोला किंवा माझी मुलगी जेव्हा लहान असेल तर तिला ओला, उबर, कॅब, रिक्षा याच्याने मला जाऊ द्यायचं नव्हतं. त्याच्यासाठी मी स्नोई व्हायचा 1 वर्ष, म्हणजे स्नोई व्हायचा ऑलमोस्ट 2 वर्ष आधीच मी गाडी घेऊन ठेवली. स्नोई यायच्या आधीपर्यंत गाडी नील पण करून टाकली. जर तुम्ही बघितलं असेल माझ्या ह्याच्यात गाडीचा EMI नाहीये. गाडीचा मी लोन घेतलं होतं, पण ते लोन मी 1 वर्षातच नील केलं कारण की ती लायबिलिटी होती.